राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंनी देखील याच मुद्द्यावर ट्विट केलेलं आहे। सरकारचं जलजीवन मिशन पूर्ण झालं असेल, पण सुशिक्षित कंत्राटदारांना तुम्ही पैसे कुठे देताय असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून उद्योजकाची आत्महत्या आहे। हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर सरकारवर आगपखड करण्यात येते। थोड्या बहुत प्रमाणात सरकारचं जलजीवन मिशन पूर्ण झालं असेल, पण ते यशस्वी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांना तुम्ही पैसे कुठे देताय? तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका तरुण उद्योजकानं आत्महत्या केली आहे। आणि या जलजीवन मिशनचं 11 वर्ष साजरे करत आहात। हर्षल पाटील यांच्या आईवडिलांच्या बायको मुलांच्या नजरेसमोर उभं राहून सरकारची वाहवा करून दाखवा असं रोहिणी खडसे ट्विट करतायत। नाहीतर तुमच्यात संवेदना असतील तर अशा सरकारनं दिलेल्या आमदारकीला लाथ मारा असं देखील रोहिणी खडसेंचं ट्विट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।